हवेली तालुक्यातील लोणी काळभोर इथे शिक्षणासाठी आलेल्या हजारो विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर थेट परिणाम करणारा कचऱ्याचा प्रश्न पुन्हा एकदा पेटला। जिथे धूर दिसतो तिथे आग असतेच आणि लोणी काळभोर मध्ये तर ही आग प्रत्यक्षात पेटलीये आणि त्यासाठी पेटलाय कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न। लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतून वाहणाऱ्या मुळामुठा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जातोय। मात्र 27 फेब्रुवारीच्या सकाळी या कचऱ्यालाच भीषण आग लागली आणि परिस्थिती हाताबाहेर गेली। आगीशी खेळ केला तर धूर घरात येणारच आणि इथेही नेमकं तेच घडलं। कचऱ्याला लागलेली ही आग काही तासातच भडकत गेली आणि बघता बघता संपूर्ण परिसरात विषारी धुराचे प्रचंड लोट पसरले। या धुरामुळे MIT शिक्षण संकुलातील विद्यार्थ्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला। परिस्थिती इतकी गंभीर झाली की काही विद्यार्थ्यांना मध्यरात्री जवळच्या रुग्णालयात दाखल करावं लागलं। वसतिगृहातील विद्यार्थी आणि परिसरातील नागरिकांना डोळ्याची जळजळ जाणवू लागली। घसा बसणे, श्वास घेण्यास त्रास असे प्रकार जाणवू लागले। धुरामुळे दृश्यमानता इतकी कमी झाली की पुणे सोलापूर महामार्गावरील वाहतुकीवरही परिणाम झाला। आरोग्य गेलं तर सर्व काही गेलं आणि नेमकं याच मुद्द्यावर आता विद्यार्थी उभे ठाकले आहेत। कचऱ्याच्या या प्रश्नामुळे लोणी काळभोर मध्ये MIT विरुद्ध गाव असा थेट संघर्ष उभा राहिल्याचं चित्र दिसून येत आहे। एका बाजूला नदीपात्रातील कचऱ्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आणि दुसऱ्या बाजूला कचऱ्याच्या गाड्यांना बंदी घातल्यानंतर गावांमध्ये कचऱ्याचे ढीग साचू लागले आणि या वादात सर्वाधिक फटका बसतोय तो सामान्य नागरिक आणि विद्यार्थ्यांना। मंडळी 4 मार्च रोजी संतप्त विद्यार्थ्यांनी कचरा बंद आंदोलन छेडलं। विद्यार्थ्यांच्या दबावानंतर MIT प्रशासनानं कठोर भूमिका घेत लोणी काळभोर आणि कदमाक वस्ती ग्रामपंचायतीच्या कचऱ्याच्या गाड्यांना विद्यापीठ परिसरातून जाण्यास बंदी घातली। मात्र या निर्णयामुळे गावांमध्ये कचऱ्याचे ढीग साचू लागले आणि वाद आणखी तीव्र झाला। दोन्ही बाजूंमध्ये बैठका झाल्या, चर्चा झाल्या, पण ठोस तोडगा काही निघालाच नाही। दरम्यान पोलिसांच्या मध्यस्थीनंतर 7 दिवसांचा अवधी देत आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले। या काळात कायमस्वरूपी कचरा प्रकल्प उभारण्याचा मार्ग काढण्याची अटही विद्यार्थ्यांनी ठेवली होती, पण इथे मात्र 7 दिवस उलटले तरी ठोस निर्णय झालाच नाही। मंडळी आणि यामुळेच आज 13 मार्चच्या सकाळी MIT परिसरातील 4 ते 4.5 हजार विद्यार्थ्यांनी पुन्हा रस्त्यावर उतरून आंदोलन केलं। कचऱ्याचा दुर्गंध, प्रदूषण आणि आरोग्याच्या धोक्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी कचरा वाहतूक करणाऱ्या गाड्यांना प्रवेशबंदी घालत आंदोलन सुरू केलं। आम्ही शिक्षणासाठी आलोय की विषारी धुरात श्वास घेण्यासाठी, असा विद्यार्थ्यांनी एकच सवाल उपस्थित केला। एकीकडे हजारो विद्यार्थ्यांचे आरोग्य तर दुसरीकडे गावातील नागरिकांची स्वच्छतेची समस्या, या दोन्हींचा तोल साधणं प्रशासनासाठी मोठं आव्हान बनलंय। आता या आंदोलनामुळे प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाला। दरम्यान कचऱ्याच्या वाढत्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी विविध स्तरावर बैठका घेतल्या जातात। जिल्हा परिषद आणि PMRDAच्या माध्यमातून शिरूर हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्या पुढाकारानं पुणे सोलापूर महामार्गालगत मोठा कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची तयारी सुरू असल्याची माहिती समोर आली। या प्रकल्पामुळे पुढील 1 वर्षाच्या आत पुणे सोलापूर महामार्गावरील सुमारे 25 ते 30 गावांना कचऱ्याचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता असल्याचं कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर यांनी सांगितलं। आता प्रश्न फक्त कचऱ्याचाच नाही, प्रश्न आहे आरोग्याचाही, पर्यावरणाचा आणि भविष्यातील पिढीच्या सुरक्षतेचा। लोणी काळभोर मधील हा कचऱ्याचा वाद नेमका कुठे थांबणार आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न कधी सुटणार हे पाहणं आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे।